नमस्कार. मी ज्योतिर्मय चितळे. आज आपण एक महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. महत्त्वाचा विषय असा कारण की हे रिस्क या विषयाला कव्हर करतं. आता तुम्ही म्हणाल आता तुम्हाला असा विचार येईल, की रिस्क ह्याच्यामध्ये काय बोलण्यासारखं आहे? तर अगदी बरोबर रिस्कमध्ये काय बोलण्यासारखं आहे? पण रिस्कमध्ये एक खूप इम्पोर्टंट गोष्ट आहे, ज्याला कधी-कधी आपण ओव्हरलूक करतो जेव्हा आपण निग्लेक्ट करतो. ते आहे एका माणसाची किंवा आपली रिस्क टेकिंग कॅपॅसिटी. कधी-कधी काय होतं, की आपण बघतो, की आता Paytmनी आय-पी-ओ लॉन्च केला और Zomatoनी आय-पी-ओ लॉन्च केला. तर आपल्याला इन्व्हेस्ट करायचं आहे कारण आय-पी-ओमध्ये इन्व्हेस्ट केलं तर रिटर्न्स जास्ती असतात. और ते आपण कुठल्या कंपनीला जर खूप वर्षापासून फॉलो करत असू, जसं ब्लू चिप स्टॉक्स, ब्लू स्टॉक्स म्हणतो आपण. ब्लू चिप स्टॉक्स जे असतात, की म्हणजे त्यांचं खूपच डिझायर्ड कंपनी आहे. वर्षानुवर्षापासून त्यांचे हाय डिव्हिडंड्स आणि डिलिव्हरेबल्स आहेत. तर म्हणून आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो. तर ती तर एक गोष्ट झालीच. पण त्याच्याशिवाय पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्याकडे आपलं कधी-कधी दुर्लक्ष होऊन जातं. आणि जसं आता आपण न्यूजमध्ये बघतच आहोत, की द वर्ल्ड इज लूमिंग इंटू अ रिसेशन. हळू-हळू बऱ्याच कंट्रीज रिसेशनमध्ये गेल्या आहेत. मी सध्या यूकेमध्ये बसलो आहे आणि युरोपमध्ये बऱ्याच कंट्री इन्क्लुडिंग यूके इटसेल्फ ते रिसेशनमध्ये गेलेत. तर आता त्याच्यामध्ये कसं आता जे रिसेशनमध्ये गेलेत, तर आपण इन्व्हेस्टमेंट करतो, तर ती आपली पॅसिव्ह इन्कम होते. तर या पॅसिव्ह इन्कमला जपून वापरणं, त्याला जपून त्याची देखरेख करणं, हे खूप इम्पॉर्टंट होऊन जातं. कारण की या पॅसिव्ह इन्कमच आपल्याला कधी-कधी रिसेशनमध्ये जेव्हा अ, कठीण वेळ येतात, तर ही पॅसिव्ह इन्कम आपल्याला मदत करते. तर या पॅसिव्ह इन्कमला आपण जेव्हा बऱ्याच फंड्समध्ये आपण त्याला इन्व्हेस्ट करतो, तर आपण एक पोर्टफोलिओ क्रिएट करतो. तर या पोर्टफोलिओला आपण कसं क्रिएट करायचं, की जेव्हा कठीण वेळ येईल, तेव्हा आपण या गोष्टीला वापरू शकू. तर त्याच्यासाठी आपण रिस्कच्याबद्दल बोलतोय आज. तर रिस्क ही 3 कॅटेगरीजमध्ये डिव्हायडेड असते. तर एक असते, की तुमचं असतं रिस्क ॲव्हर्स. दुसरी कॅटेगरी असते रिस्क न्यूट्रल आणि तिसरी कॅटेगरी असते रिस्क लव्हर्सची. तर आपण पहिले बोलू रिस्क ॲव्हर्सच्याबद्दल. तर रिस्क ॲव्हर्स म्हणजे इट इज अ सेल्फ एक्सप्लेनेटरी वर्ड, बट व्हॉट इट मीन्स इज की रिस्क ॲव्हर्स ती लोकं असतात ज्यांना ज्यांना त्यांना पर्सनली दे आर कम्फर्टेबल विथ नोन रिस्क. म्हणजे त्यांना जिकडं माहिती आहे, की हां, ही एक रिस्क आहे, पण ह्याच्याशिवाय अजून कुठलीही रिस्क नाही आहे. त्याच्यामध्ये ते इन्व्हेस्ट करणं प्रेफर करतात. त्यांना अनकम्फर्टेबल बनवून देतात त्या सिच्युएशन्स जिकडं हाय रिस्क असते, हाय रिटर्न्स असतात, ठीक आहे. पण त्यांचं कॅपिटल प्रिझर्वेशनचे चान्सेस कमी असतात. ही ती लोकं असतात ज्यांना कॅपिटल प्रिझर्व्ह करायचा असतो. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा मी म्हणतो, की ही ती लोकं असतात ज्यांना कॅपिटल प्रिझर्व्ह करायचा असतो. ह्याचा अर्थ हा नाही, की जो माणसाला कॅपिटल प्रिझर्व्ह करायचा असतो त्याला रिस्क घ्यायचीच नसते. असं नसतं. कारण आपल्याकडे जे अवेलेबल फंड्स असतात, त्या अवेलेबल फंड्सना तुम्ही कसं बायफर्केट करतात, ते खूप महत्त्वाचं आहे. तर ते बायफर्केशनमध्ये कधी-कधी आपण रिस्क अव्हर्स बनून जातो. जिकडं आपला मेन एम असतो कॅपिटल प्रिझर्व्ह करणं. त्याच्यासाठी मग आपण बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करतो. आपण सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्समध्ये इन्व्हेस्ट करतो किंवा आपण ह्याच्या म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतो. तर आपण जेव्हा अशा जागेवरती इन्व्हेस्ट करतो, जिकडे आपल्याला रिस्क तर माहिती आहे डेफिनेटिव्ह, की हीच रिस्क आहे, ह्याच्याशिवाय अजून कुठलीही रिस्क नाही आहे. सो त्या लोकांना आपण रिस्क अव्हर्स म्हणतो. आता दुसरी कॅटेगरी झाली रिस्क न्यूट्रल लोकांची. तर हे रिस्क न्यूट्रल जे असतात, त्यांना काही फरक पडत नाही, की हाय रिस्क आहे की लो रिस्क आहे. ते इन्व्हेस्ट करतात. दे आर कंप्लीटली इनडिफरंट टू इट. ते इन्व्हेस्ट करतात जिकडं त्यांना हाय रिटर्न्स मिळतील. सो हाय रिटर्न्स मिळायला जर तिकडं रिस्क जास्ती असली, तरी त्यांना त्या गोष्टींनी काही फरक पडत नाही. सो रिस्क अव्हर्स ती लोकं असतात, ज्यांना काही फरक पडत नाही या गोष्टींनी, की त्यांचा रिस्क जास्ती आहे की कमी. त्यांचा सोल ज्या माइंडसेटनी जेव्हा ते उतरतात इन्व्हेस्ट करायला, त्यांचं सोल माइंडसेट हेच असतं, की आम्हाला आमचे जे प्रॉफिट्स आहेत और जे आमचं गेन आहे, त्याला मॅक्सिमाइज करायचं आहे. त्याच्याबरोबर असोसिएटेड रिस्कना ते सहसा जास्ती महत्त्व देत नाही. तर अशी जी लोकं असतात ते युजुअली ई-टी-एफ, आर-ई-आय-टी, ओके. या सगळ्या गोष्टींमध्ये जास्ती इन्व्हेस्ट करतील. मार्केट फंड्समध्ये जास्ती इन्व्हेस्ट करतील. आर-ई-आय-टी म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट्स जे असतात त्याच्यामध्ये ते जास्ती जातील. कारण की तिकडं आता रिअल इस्टेट म्हटलं, आता जसं जर तुम्हाला आठवतच असेल 2008चं जे इकॉनॉमिक रिसेशन आलं होतं, ते मेनली रिअल इस्टेट फोकस्ड होतं. तर ह्याच्यामध्ये घराचे जे प्राइसेस होते ते हाउसिंग इंडस्ट्री बेसिकली यूएसमध्ये हाउसिंग इंडस्ट्रीचं पूर्णपणे कोलॅप्स झालं. ज्याच्यामुळे एक ग्लूमिंग रिसेशन जे होतं ते अख्ख्या जगाला त्यांनी त्याच्या चपेटमध्ये घेऊन घेतलं. सो
अगेन दॅट इज समथिंग अ रिस्क न्यूट्रल पर्सन वूड लव्ह. आणि मग त्याच्यानंतर तिसरी आणि जी सर्वात अशी एक कॅटेगरी आहे, ओके, जी आपण सहसा खूप आरामात बोलून देतो की आम्ही तर रिस्क लवर आहोत. पण रिस्क लवर म्हणजे कोण? सो हां, रिस्क लवर ही लोकं असतात ज्यांना काही चिंता नसते या गोष्टीची की त्यांची रिस्क काय आहे, कशी आहे. त्यांना जेवढी जास्ती रिस्क असेल तेवढं जास्ती इन्व्हेस्ट करायला त्यांना ती एक थ्रिल मिळते. ही काही लोकांचे एक माइंडसेट असतं की त्यांना जास्ती थ्रिल मिळते या गोष्टींनी. सो ही थ्रिल कशी असते की ते व्हेंचर कॅपिटलिस्ट बनून जातात, एंजल इन्व्हेस्टर्स बनून जातात. और हे आपण जे जसं म्हणतो की बऱ्याच लोकांनी ही मोठी लोकं असतात जे याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून देतात, कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतात और एंजल इन्व्हेस्टर्स बनून जातात. तर ही लोकं जी असतात ती बरेच व्होलटाईल आणि स्पेक्युलेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्समध्ये इन्व्हेस्ट करायला तयार होऊन जातात. कारण की ह्यांना अक्षरशः या गोष्टींनी फरक पडत नाही की रिस्क किती जास्ती आहेत. कारण त्यांचं असं समजणं असतं की जेवढी जास्ती रिस्क तेवढा जास्ती रिटर्न्स. सो मग ही लोकं जातात, तुमचं एंजल इन्व्हेस्टर्स बनून जातात, मग व्हेंचर कॅपिटलिस्ट बनून जातात. म्हणजे तुम्ही इन अ वे जर शार्क टँक बघत असाल तर तुम्ही हे म्हणू शकतात की जे शार्क्स आहेत ते रिस्क लवर्स आहेत. कारण काही गॅरंटी नाही की जे ते कंपनीजमध्ये जे इन्व्हेस्ट करतायत ती कंपनी उद्याला जाऊन तुमची हे 100 बिलियन मार्कचा $100 बिलियन जो मार्क आहे त्याला क्रॉस करेल की नाही, ह्याची काहीच गॅरंटी नाही. उद्याला ती कंपनी ठप्प पण पडू शकते, पण तरी ते इन्व्हेस्ट करतात. आता नवीन जे एक प्रकार आहे तो आहे क्रिप्टोकरन्सीचा. जो आपले इंडियामध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेडिंग एवढं फ्री आणि ओपन नाही आहे जेवढं बाहेरच्या देशांमध्ये आहे. आणि आपला RBI पण त्यांच्या स्वतःच्या एक डिजिटल करन्सी घेऊन येत आहे. पण तरी क्रिप्टोकरन्सी पण एक असा माध्यम आहे ज्याच्यामध्ये रिस्क लवर लोकं जाऊ शकतात. कारण की एका वेळेस क्रिप्टोकरन्सीचे प्राइसेस पण दिवसाला मिनिटाला एवढे फ्लक्च्युएट होतात की आज जो माणूस करोडपती आहे तो उद्याला कंगाल येऊ शकतो. तर आता आपण तर बेसिकली हे असतात रिस्क फॅक्टर्स. तर ह्याचा अर्थ हा नाही की जर तुम्ही एका कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करून दिलं, सपोज तुम्ही एक एंजल इन्व्हेस्टर आहात, तुम्ही एका कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करून दिलं, तर तुम्ही रिस्क लवरच झाला, तर तुम्ही रिस्क न्यूट्रल किंवा रिस्क अवर्स होऊ नाही शकत. असं काही नाही. कारण की एक व्यक्ती जेव्हा त्याचा पोर्टफोलिओ बनवतो, आपण जेव्हा पोर्टफोलिओ बनवतो तर आपण असं नाही करत की आपण फक्त रिलायन्स, टाटा, जम्मू काश्मीर बँक या सगळ्या कंपनीजमध्येच इन्व्हेस्ट केला. आपले डिपॉझिट्स फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये असतात, गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये असतात, आपण म्युच्युअल फंड्समध्ये पण इन्व्हेस्ट करतो. तर एक व्यक्ती प्रत्येक अरिनामध्ये इन्व्हेस्ट करतो. तर प्रत्येक अरिनामध्ये आपण जेव्हा इन्व्हेस्ट करतो, तर आपण जेव्हा एका पर्टिक्युलर अरिनामध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपण काय असतो, आपण दुसऱ्या अरिनामध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपण काय असतो, हे सगळं जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की आपल्याला या गोष्टींच्याबद्दल जेवढी चांगली नॉलेज असेल, जेवढं आपण वेल इन्फॉर्म्ड असू, तेवढंच आपण आपल्या पोर्टफोलिओला डायव्हर्स करू शकू. आणि जेवढं आपण आपल्या पोर्टफोलिओला डायव्हर्स करू शकू तेवढंच आपण जेव्हा कठीण वेळ येतो तेव्हा आपण त्या डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओमुळे आपण आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला आपण या कठीण वेळेतून बाहेर काढू शकू. सो या सगळ्या गोष्टींचं लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की आता जे आहे बेसिकली फायनान्स रन्स द वर्ल्ड. तुमच्याकडे पैसा असेल, तुम्ही त्याचा कसा वापर करतात त्याच्याने तुम्ही तुमची यू कॅन मेक ऑर ब्रेक युअर लाईफ जसं आपण म्हणतो. तर या सगळ्या गोष्टींचं लक्ष ठेवून, या सगळ्या गोष्टींना समजून आपण इन्व्हेस्ट जर करत गेलो तर आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. बिकॉज फायनान्स इज समथिंग दॅट कॅन बी डन बाय एव्हरीबडी, बट नॉट एव्हरीबडी इज केपेबल ऑफ डुईंग इट. कारण की आपण या छोट्या गोष्टींना आपण निग्लेक्ट करतो. जर आपण या छोट्या गोष्टींना निग्लेक्ट नाही केलं तर आपलं पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय पण होईल आणि आपला पोर्टफोलिओ ग्रो पण होईल ॲट अन हेल्दी रेट. कारण पोर्टफोलिओ ग्रो करणं खूप महत्त्वाचं आहे.